एक नेता एक मैदान हा शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याचा इतिहास राहिलाय। मात्र याच दसरा मेळाव्यावरून आरोप प्रत्यारोपांचा सामना सुरू झाला आहे। एकीकडे राज्यामध्ये पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झालंय आणि याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधणार असल्याचं बोललं जातंय। एकीकडे ही चर्चा असली तरी भाजपकडून मात्र ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। राज्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा रद्द करावा असा सल्ला भाजप नेत्यांकडून दिला जातोय। एकीकडे दसरा मेळावा घेण्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपच्या शिवसेनेची कोंडी होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे। उभाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले। 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख वेदना सगळ्या व्यक्त केल्या। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा विचारांचं सोनं लुटलं जायचं। आता मिंदे, गद्दार, माझा पक्ष चोरला असा थैथयाट एवढंच तिथे होतं। असं रडगाणं ऐकण्यासाठी बिचारा शिवसैनिकांच्या खिशाला कात्री कशाला? त्यासाठी हे रडगाणं गाण्यासाठी रोजचा सामना आहेच की। त्यांनी आम्हाला सल्ला द्यायची गरज नाही। यापूर्वी सुद्धा अनेक संकटामध्ये, अतिवृष्टीमध्ये हे मेळावे झालेले आहेत। या मेळाव्यातूनच महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा मिळेल, मराठवाड्याच्या पूरपरिस्थितीवर त्याच्यावर भाष्य केलं जाईल। हा मेळावा महाराष्ट्रासाठी आहे, जनतेसाठी। आम्हाला भारतीय जनता पक्षाकडून उधारीचं ज्ञान घ्यायची गरज नाही। अज्ञानी माणसाला ज्ञान देण्याची गरज आहे असं सांगितलं तरी तो पोकळ वल्गनाच करेन आणि त्यामुळे वल्गनावादी संजय राऊत तुम्हाला उत्तर द्यायला लागेल। केशव उपाध्याय यांनी जर सांगितलंय की तो निधी तुम्ही पूरग्रस्तांना द्या, त्या ठिकाणी किमान पूरग्रस्तांसाठी काय देणार याचा काउंटर लावा। स्वतःच्या खिशातनं संजय राऊत 1000 रुपये तरी काढणार आहेत का? मुंबई बोला, महाराष्ट्रामध्ये किती तुम्ही बॅनर बघितला, त्याला किती हजार कोटी किंवा किती कोटी खर्च झाले असेल। ते कोटी जर शिल्लक राहिले असते तर आज पूरग्रस्तांना तेवढी मदत झाली असती ना। म्हणजे आपण करावं ते उघड करावं, बाकीच्यांनी करावं, आपण करावं ते झाकून करावं, बाकीचे करतात ते उघड असं ना। हा पारंपरिक आहे ना। 10,000 दिले ना बिहारमध्ये, ते थांबवून शेतकऱ्यांना का नाही पाठवत? कारण महाराष्ट्राची इलेक्शन होऊन गेली आहे, बिहारची इलेक्शन व्हायची आहे। भारतीय जनता पक्षाचं तसं जर म्हणणं असेल तर आम्ही सगळे उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा रद्द करायला सांगतो। पण आजच दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन होतंय। ते कार्यालय विकून तेही पैसे पूरग्रस्तांना देऊन टाकावेत।